आज आपण एक्सरसाइज 1.4 मधले क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत आणि क्वेश्चन नंबर 3 मधले एक एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर जो 2 आहे त्यातले एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 सारखेच आहे. फरक एवढाच आहे की याच्यामध्ये जो डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करायचा आहे तो ॲट द पॉईंटसाठी कॅल्क्युलेट करायचा आहे. जे मागच्या क्वेश्चनमध्ये सगळे डेरिव्हेटिव्हचे जे व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केलं ते इन जनरल टर्मसाठी कॅल्क्युलेट केल्या. आता पर्टिक्युलर टर्मसाठी म्हणजे ॲट द पॉईंट पॅरामीटरची व्हॅल्यू दिलेली आहे त्या व्हॅल्यूसाठी आपल्याला डेरिव्हेटिव्ह dy/dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. सर्व मेथड तीच राहील जे मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण बघितलं. फक्त शेवटच्या स्टेजला ही जी टर्म आहे थिटा किंवा जो पॅरामीटर दिला असेल त्या पॅरामीटरची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायची आहे शेवटी. हे आता शेवटी पण सबस्टिट्यूट करू शकतो किंवा इंडिव्हिज्युअली जेव्हा आपण dx/dt कॅल्क्युलेट करतो किंवा dθ कॅल्क्युलेट करतो त्याही केसमध्ये सबस्टिट्यूट केलं तरी चालू शकतं. हे आपल्यावर आहे की आपल्याला ती टर्म जी आहे पॅरामीटर जो दिलेला आहे तो अगोदर सबस्टिट्यूट करायचा आहे का नंतर सबस्टिट्यूट करायचा. दोन्ही केस या बरोबरच असतील, काही हरकत नाही. त्यातलं जे पहिले एक्झाम्पल आहे ते घेऊया. x = cosec square theta and y = cot cube theta. At the parameter theta = π/6 साठी आपल्याला टर्म फाइंड आउट करायची आहे. टर्म डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू थीटा. डेरिव्हेटिव्ह जो आहे तो कॅल्क्युलेट होईल dx/dθ. ट्रिग्नोमेट्री आहे. क्यूब साठी किंवा स्क्वेअर साठी डेरिव्हेटिव्ह अगोदर कॅल्क्युलेट करावा लागेल. इथे स्क्वेअर आहे, स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह अगोदर. सो 2 cosec थीटा. आता कोसेकचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा मायनस cosec थीटा इनटू cot थीटा. ही टर्म सिंप्लिफिकेशन करूया. मायनस साइन अगोदर cosec इनटू cosec स्क्वेअर थीटा करा इनटू cot थीटा. ही टर्म इथे सिंप्लिफाय झाली आहे. ही व्हॅल्यू आपली dx/dθ ची आहे. सेम प्रोसिजर y साठी करूया. y ची जी टर्म आहे ती लिहून काढते मी खाली येता आणि याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू थीटानी. डेरिव्हेटिव्ह जो आहे तो क्यूबचा अगोदर येईल. क्यूब साठी डेरिव्हेटिव्ह येईल 3 cot स्क्वेअर थीटा. हा क्यूब साठी डेरिव्हेटिव्ह झाला. आता कॉटचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो कॉटचा डेरिव्हेटिव्ह मायनस cosec स्क्वेअर थीटा आणि हीच व्हॅल्यू फक्त व्यवस्थित लिहा -3 cosec स्क्वेअर थीटा इनटू cot स्क्वेअर थीटा. ही जी टर्म झाली आहे ती dy/dθ ची व्हॅल्यू आपली कॅल्क्युलेट झाली. एक एक्झाम्पल मध्ये आपण हे आहे तसं सिंप्लिफाय करून घेऊया आणि मग शेवटी जो थीटा आहे ते सबस्टिट्यूट करूया. पुढच्या एक्झाम्पल मध्ये थोडीशी आपण मेथड वेगळी वापरूया की अगोदरच इथे थीटा सबस्टिट्यूट करून दाखवते मी तुम्हाला. त्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करूया. सो जसं आपल्याला सुचेल पहिल्यांदा त्यावेळी आपण करूया. सो dy/dx ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. फॉर्म्युला आपला dy/dθ/dx/dθ. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. -2 -3 cosec स्क्वेअर थीटा इनटू cot स्क्वेअर थीटा अपॉन -2 इनटू cosec स्क्वेअर थीटा इनटू cot थीटा. सिंप्लिफिकेशन होईल. मायनस मायनस प्लस होईल. हा टर्मला ही टर्म कॅन्सल. स्क्वेअरला एक cot कॅन्सल. न्यूमरेटरला 3 cot थीटा. डिनॉमिनेटरला फक्त 2 शिल्लक राहिला. आणि आता ही व्हॅल्यू जी कॅल्क्युलेट करायची आहे ती ॲट थीटा = π/6 साठी म्हणजे जिथे थीटा आहे तिथे व्हॅल्यू π/6 जो आहे तो सबस्टिट्यूट करायचा. सो 3/2 cot π/6 आणि cot π/6 आपल्याला टेबल जो माहिती आहे π/6 म्हणजे 30 आणि cot 30 साठी जी व्हॅल्यू आहे ती सबस्टिट्यूट करा विच इज √3 आणि हेच आपला आन्सर असेल. लिहिताना फक्त लिहायची ना 3√3/2 आणि हा आपला फायनल आन्सरचा फॉर्म झाला. ॲट थीटा = π/6 साठी हा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आला 3√3/2 च्या फॉर्ममध्ये. जे इथून एवढं जसं आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये केलंय त्याच वेळी केलं. फक्त ज्या ॲट द पॉईंटसाठी पॅरामीटरचं एक पर्टिक्युलर पॉईंट दिलेला असेल त्या पॅरामीटरच्या पॉईंटसाठी ही जी व्हॅल्यू आहे ती सिम्प्लिफाय करून घ्यायची. ह्या एक्झाम्पलमध्ये आपण dy/dx च्या
कॅल्क्युलेशन नंतर पॅरामीटर सबस्टिट्यूट केला. पुढच्या टर्ममध्ये आपण अगोदर पॅरामीटर सबस्टिट्यूट करून बघूया इथेच आणि तरी कॅल्क्युलेशनचा आन्सर सेमच राहील, काही फरक पडत नाही. आयदर यावेळी तुम्ही कंप्लीट करा किंवा आता जे आपण एक्झाम्पल बघणार आहे त्यावेळी जरी कंप्लीट करून घेतलं तरी चालेल. सो नेक्स्ट एक्झाम्पल, x इज इक्वल टू व्हॅल्यू आहे a cos क्यूब थीटा अँड y इज इक्वल टू a sin क्यूब थीटा. पॅरामीटर दिला आहे π/3. व्हॅल्यू डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू थीटा मीन्स टर्म डेरिव्हेटिव्हची जी व्हॅल्यू आहे तीच येईल आणि सिम्प्लिफिकेशनचं जे आन्सर आहे त्यावेळी आपण सिम्प्लिफाय करू. ठीक आहे. सो विथ रिस्पेक्ट टू थीटा डिफरन्शिएट केलं पहिल्या टर्मला. ए कोएफिशियंट आहे ॲज इट इज राहील. क्यूबसाठी डेरिव्हेटिव्ह घ्या 3 cos² थीटा. हा क्यूबचा डेरिव्हेटिव्ह झाला, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन थीटा. ही व्हॅल्यू ए मायनस साइन अगोदर लिहिते 3a इथे 3 आहे cos² थीटा इंटू साइन थीटा. आता ही जी व्हॅल्यू आहे ती ॲट द पॉईंटसाठी आपण घेऊया. ॲट द पॉईंट थीटा इज इक्वल टू π/3 दिलेला आहे, तो सबस्टिट्यूट करा. जिथे जिथे टर्म आहे थीटा ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट होईल π/3 ने साइन π/3. π/3 म्हणजे 60 डिग्री आणि 60 डिग्रीसाठी ज्या व्हॅल्यूज आहेत साईनच्या आणि कॉसच्या त्या घ्या. सो व्हॅल्यू इथे येईल √3/2 हो ना, 1/2 1/2 स्क्वेअर या फॉर्ममध्ये हे टर्म येईल. सिमिलर इथे प्रोसेस करा, √3/2 येईल. व्हॅल्यू सिम्प्लिफाय करा, -3a 1/4 आणि इथे √3/2 ॲज इट इज. सिम्प्लिफिकेशनमध्ये आता ही जी टर्म आहे ती रिराईट करूया. -3a√3 अपॉन हा येईल तो 8. हा झाला dx/dθ ॲट थीटा इज इक्वल टू π/3 साठी ही व्हॅल्यू आपण कंप्लीट केली यावेळी. आता सिम्प्लिफिकेशनची जी दुसरी टर्म आहे ती सिम्प्लिफाय करूया. एकदा मी हे चेक करते. π/साईनची व्हॅल्यू बरोबर ठीक आहे, बरोबर. नेक्स्ट टर्म y साठी आपण सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. y इज इक्वल टू a sin क्यूब थीटा. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थीटा. क्यूबसाठी डेरिव्हेटिव्ह अगोदर आणि नंतर साइनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो क्यूबसाठी डेरिव्हेटिव्ह 3 sin² थीटा आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह cos थीटा. जी व्हॅल्यू आली आहे त्या व्हॅल्यूला ॲट द पॉईंटसाठी कॅल्क्युलेशन करूया. थीटा इज इक्वल टू π/3 साठी 3a sin π/3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि cos π/3. सिम्प्लिफिकेशन व्हॅल्यू येईल √3/2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 1/2. स्क्वेअरिंग करून घ्या. 3/4 1/2. कॅल्क्युलेशन करा. सो 9a अपॉन 8. ही जी टर्म आहे ती सिम्प्लिफाय झाली आहे. आता dy/dx जे आन्सर आहे ते कॅल्क्युलेट करूया. सो dy/dx आपला जो बेसिक फॉर्म्युला आहे तो घ्यायचा. dy/dθ अपॉन dx/dθ. व्हॅल्यू पुट करूया. 9a अपॉन 8 अपॉन ही टर्म येईल -3a√3 अपॉन 8. अपॉन 8ला अपॉन 8 पहिल्यांदा कॅन्सल करा. एला ए इथे कॅन्सल होईल आणि 3चा इथे भाग जाईल. जे जे फायनल आन्सर आहे ते फायनल आन्सर आपल्या dy/dx येईल. मायनस साईन मी मध्ये लिहिते. हा 3 ह्या 3ला जर कॅन्सल झाला तर न्यूमरेटरला 3 राहिला. परत व्हॅल्यू जी आहे एला ए कॅन्सल, 8ला 8 कॅन्सल म्हणजे डिनॉमिनेटरला फक्त √3 शिल्लक राहिलं. डिनॉमिनेटरला √3. हा जो आहे त्यातनं एक रूट कॅन्सल होईल म्हणजे आन्सर काय येईल -1 अपॉन -√3 हे आन्सर येईल. न्यूमरेटरला रूट इंटू रूट कन्सिडर करायचं. एक रूटला हा रूट कॅन्सल होईल आणि एकच शिल्लक राहील म्हणजेच व्हॅल्यू आपल्याला -√3च्या फॉर्ममध्ये. यावेळी ह्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं, अगोदरच जो पॅरामीटर आहे तो सबस्टिट्यूट करून घेतला आणि नंतर जो फॉर्म्युला आहे तो घेऊन त्याच्यामध्ये व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून
आयदर यावेळी तुम्ही सिम्प्लिफाय करा किंवा मगाशीचं जसं एक्झाम्पल घेतलं त्यावेळी. पण त्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला लक्षात येईल लेंथ कमी झालेली आहे. ह्या एक्झाम्पलची लेंथ वाढलेली आहे थोडीशी. ती का कमी झाली आहे? कारण इथे साईनला साईन, कॉसला कॉस डायरेक्ट कॅन्सल झाले असते आणि डायरेक्ट सिम्प्लिफाईड फॉर्ममध्ये तिथं येते आणि मग आन्सर लगेच कॅल्क्युलेट होतं. त्यामुळे ह्या टाईपपेक्षा मगाशीचा जो टाईप आहे क्वेश्चन नंबर 1चा, त्याच टाईपने मॅक्झिमम एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा. सो पुढचा एक्झाम्पल घेऊया. पर्टिक्युलर टर्म जी दिलेली आहे ती टी पॅरामीटरच्या फॉर्ममध्ये एक्सची जी व्हॅल्यू आहे ती डिफरन्शिएट करायची सेपरेटली विथ रिस्पेक्ट टू टीनी आणि वायची व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू टीनी सेपरेट करून घेऊया. आणि पॅरामीटर दिलाय टी इज इक्वल टू 1च्या फॉर्ममध्ये. सो एक्सची व्हॅल्यू आहे टी स्क्वेअर प्लस टी प्लस 1. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह सिंपल आहे ह्याचा. टर्म इन 2t प्लस 1. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0. ही झाली पहिली टर्म आपली कंप्लीट. नेक्स्ट टर्म ह्याच्यामध्ये ही टर्म छोटी असल्यामुळे आपण ह्याला ॲट द टी इज इक्वल टू 1 साठी कॅल्क्युलेशन करून घेऊया. सो इंटू 1 प्लस 1. टर्म इन 2 इंटू 1 इज 2 प्लस 1 म्हणजेच टर्म इन 3. हे फायनल आन्सर झालं. आता वायची व्हॅल्यू द्या. साइन पाय बाय 2 इंटू टी प्लस कॉस पाय टी अपॉन 2. सो कॅल्क्युलेशन पॅरामेट्रिक फॉर्म टी जरी असला तरी या केसमध्ये तुम्हाला कॉम्पोजिट फंक्शनचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. सो डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू टी. डेरिव्हेटिव्ह घ्या. कॉसचा डेरिव्हेटिव्ह येईल, सॉरी साइनचा डेरिव्हेटिव्ह येईल कॉस ऑफ अँगल इंटू डेरिव्हेटिव्ह दॅट टर्म म्हणजे फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. त्याच्यात पाय बाय 2 कोइफिशियंट आहे ॲज इट इज येईल आणि टीचा डेरिव्हेटिव्ह येईल 1. त्यामुळे ती टर्म येईल पाय बाय 2च्या फॉर्ममध्ये. आता कॉसचा डेरिव्हेटिव्ह घ्या विच इज मायनस साइन अँगल ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सो फंक्शन इज कोइफिशियंट पाय बाय 2 ॲज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी इज 1 आणि त्यामुळे फक्त पाय बाय 2 ही टर्म राहिली. सो पाय बाय 2 आपल्याला कॉमन घेता येतं. तो जर कॉमन घेतला तर टर्म येईल कॉस पाय टी अपॉन 2 मायनस साइन पाय टी अपॉन 2. पाय बाय 2 आपण कॉमन घेतला आणि आता या केसमध्ये ह्याला पण जो पॅरामीटर आहे टी इज इक्वल टू 1 तो सबस्टिट्यूट करून घेऊया. सो पाय बाय 2 टर्म इन कॉस पाय बाय 2 इंटू 1 इज पाय बाय 2 ॲज इट इज मायनस साइन पाय बाय 2 इंटू 1 इज पाय बाय 2. त्यामुळे कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू आणि साइन पाय बाय 2 चीच फक्त आपल्याला व्हॅल्यू पाहिजे आहे. डी वाय बाय डी टी इथे डी टी पाहिजे ना, डी एक्स झालं इथे विथ द पॅरामीटर टी पाहिजे. डी वाय बाय डी टी ॲट टी इज इक्वल टू 1 इज पाय बाय 2. आता व्हॅल्यू लिहायची आहेत आपल्याला. कॉस पाय बाय 2 ची व्हॅल्यू विच इज 0 आणि साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू मायनस 1. साइनची व्हॅल्यू लक्षात घ्यायची. साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू असते 1 आणि त्यामुळेच हा मायनस इन द मायनस साइन ॲज इट इज. सो पाय बाय 2 मायनस 1 इज मायनस पाय बाय 2 आणि हेच फायनल आन्सर आपल्याला डी वाय बाय डी एक्सच्या फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. सो डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मायनस पाय बाय 2 अपॉन ही टर्म किती आली आपली 3. त्यामुळे सिम्प्लिफिकेशन होईल 2 इंटू 3 6. त्यामुळे आपला आन्सर येईल डी वाय बाय डी एक्स ॲट टी इज इक्वल टू 1 इज मायनस पाय बाय 6 या फॉर्ममध्ये ही टर्म आपल्याला मिळाली. सो प्रोसेस मागच्या एक्झाम्पल सारखीच आपण करून घेतली आहे आणि पॅरामीटर सबस्टिट्यूट करून आपण त्याचं सिम्प्लिफिकेशन घेतलं. आता ह्याच्या पुढचे जे एक्झाम्पल आहे उरलेले एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करायचे आहेत ना घरी. सर्व एक्झाम्पल जे आहेत ते विथ पॅरामीटर जे काही असेल त्याची व्हॅल्यू दिलेली आहे त्याला सिम्प्लिफाय करून द्या आणि हे एक्झाम्पल ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करायचे. पुढचे मात्र क्वेश्चन जे आहेत ते जास्त मार्कांसाठी आहेत. हे जे क्वेश्चन्स आहेत 3 आणि 4 मार्कांसाठी आहेत. कारण बेसिकली क्वेश्चनमध्ये बऱ्याच वेळेस टेक्निक्स
वेगवेगळे यूज करावे लागतात. टर्म्स नीट ऑब्झर्व करायचे आणि त्यानुसार यूज करायचे. याच्यामध्ये प्रूव्ह दॅटचे सर्व क्वेश्चन्स आहेत. वेगवेगळे प्रूफ आपल्याला घ्यायचे आहेत की ज्या टर्म्स आहेत dx त्या वेगवेगळ्या दिलेल्या आहेत त्या शो करायच्या आहेत की तीच व्हॅल्यू त्याची येते डेरिव्हेटिव्हची. आणि पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये ही टर्म दिलेली, एक्स वेगळी आणि वाय वेगळी, म्हणजे पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये ही टर्म दिलेली आहे. आणि त्याला टेक्निकली प्रत्येक एक्झाम्पल वेगवेगळ्या मेथडनी सॉल्व्ह होतं यातलं. म्हणून टर्म्स नीट ऑब्झर्व करायचे आणि ती मेथड त्याला यूज करायची. त्याला काही लॉजिक असं वेगवेगळं नाही आहे, म्हणजे वेगळंच आहे खरं तर. पण असं काही नाही की मी ज्या मेथडनी करते त्याच मेथडनी तुम्ही पण केलं पाहिजे. एखाद्याला वाटलं की ही जी टर्म आहे ती डायरेक्ट आपण डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू थिटा तरीही चालेल, पण ह्या टर्मला सोपं करून आपल्याला घेता येईल. कारण टर्म जर नीट ऑब्झर्व केली तर एकसारखीच आहे, फक्त फरक काय आहे की पहिली निगेटिव्ह आहे व्हॅल्यू आणि दुसरी पॉझिटिव्ह आहे. आणि या केसमध्ये जेव्हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह अशा जर तेव्हा टर्म्स असतात आणि सारख्याच असतात, त्या केसमध्ये जर तुम्ही एक्स वायचं मल्टिप्लिकेशन केलं तर ह्याही टर्मचं मल्टिप्लिकेशन होणार आहे आणि आपल्याला यूज करता येईल फॉर्म्युला a² - b² आणि टर्म थोडीशी व्यवस्थित सिम्प्लिफाय होते आणि मग व्हॅल्यू आपल्याला डिफरन्शिएट करता येते. म्हणून ज्या केसमध्ये टेक्निक्स यूज करता येईल त्या केसमध्ये कंपल्सरी टेक्निक यूज करायचं आणि सिम्प्लिफिकेशन घ्यायचं. टर्म काय दिली आहे, इफ x इज इक्वल टू, ही दोन व्हॅल्यू दिलेल्या आहेत, देन शो दॅट dy/dx इज इक्वल टू -y/x. ही टर्म आपल्याला दिसली पाहिजे डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू. ते आपण सिम्प्लिफिकेशन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. या दोन टर्मला आपण आत्ता या केसमध्ये मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहूया. सो x × y अशी जर टर्म लिहिली तर लेफ्ट हँड जर x × y असेल तर राईट हँड येईल a × sec theta minus tan theta into a √ sec theta plus tan theta. ही जी व्हॅल्यू आहे त्याला आपण मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये लिहूया. a × a² आणि रूटमध्ये मल्टिप्लिकेशन घेईल. एकाच रूटमध्ये आपण मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. sec theta minus tan theta sec theta plus tan theta. आणि टर्म आता a² - b² चा फॉर्म्युला sec² theta minus tan² theta. आणि ही फंडामेंटल आयडेंटिटीची टर्म आहे. फंडामेंटल आयडेंटिटीची जी व्हॅल्यू आहे ती येईल आपली 1. √1 इज 1. त्यामुळे आन्सर याला a². हे कशाचं आन्सर झालं, xy. आणि ह्या केसमध्ये पॅरामीटर कुठलाच नाही, म्हणजे ही जी टर्म आहे ती आपली टर्म इम्प्लिसिट फंक्शन सारखी आली आहे. पॅरामीटर कुठलाच नाही याच्यात. थिटा जो पॅरामीटर होता तो ऑटोमॅटिक कॅन्सल झाला आणि इम्प्लिसिट फंक्शन सारखं ह्याला डिफरन्शिएट करायचं आता विथ रिस्पेक्ट टू एक्सनी. जसं आपण इम्प्लिसिट फंक्शन करत होतो त्याच वेळी ह्याला डिफरन्शिएट करूया. सो u × v चा फॉर्म्युला फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस सेकंड ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट अँड कॉन्स्टंट इज 0. त्यावेळी सिम्प्लिफाय होईल. dy/dx ची जी टर्म आहे ती लेफ्ट हँडला, विदाउट dy/dx ची टर्म राईट हँडला शिफ्ट करायची. x ला इकडे शिफ्ट करा. सो dy/dx मिळेल आपल्याला -y/x. आणि हेच पाहिजे होतं आपल्याला, -y/x. हेच डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू पाहिजे होती, तीच मिळाली. सो हे सोपं झालं एक्झाम्पल, स्टेप्स कमी झाल्या त्याच्यामुळे. तरी हे जास्त मार्कांचं एक्झाम्पल आहे कारण व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला थोडी टेक्निकली सिम्प्लिफाय करून घ्यावी लागते आणि मग डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करावं लागतं. उरलेले क्वेश्चन नंबर 3 मधले एक्झाम्पल आपण उद्या बघूया.